वाव, व्हॉट अ सीन बाबा. गोवा पण फिक्का आहे इथं असं मला वाटतं. आवाज येतोय सकाळी सकाळी पक्ष्यांचा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आपण आलो आहे जयगड किल्ल्यावर. बघू शकता तुम्ही. आणि आपली गँग फुल एन्जॉय करते. हे बघू शकता का ना, किल्ला लय भारी आहे. कारण इथं पहिले पाणी असायचं माझ्या अंदाजे, आणि नंतर मग हे बघू शकता असं दरवाजा आहे. म्हणजे समोरून काय दिसलं नाही पाहिजे. हे देवले आहे शिपायांना बसायला. आणि अशा प्रकारे बघू शकता तटबंदी अजून काय हल्लेलं नाही. फक्त बांधकाम जरा हे झालेलं आहे. हा वरती चढा. तर गाईज हे बघू शकता काय आहे. कसला थंड आहे इथं. आणि इकडं निकाल ऊन लागताय. हिला काय बोलताय ना, इमारत काय असं काम आहे बघा. तिकडे JW कंपनी आहे आणि इकडं निकाल समुंदर. ही तटबंदी बघू शकता अजून तशीच्या तशी आहे भाई. कसा नाद काम केलेलं आहे. आणि निकाल समुद्र भाई पॉवरफुल दिसतोय. आणि हे पॉइंट आहे जिथे शिपाई देखरेख करायचे. म्हणजे किती शिपाई लागत असेल एवढ्या किल्ल्याला. विचार करा असे किती किल्ले होते जे महाराजांनी जिंकलेले. तिथे मंदिर आहे हे बघा. हनुमानाचंच मंदिर असेल किंवा महादेवाचं. तर गाईज बघू शकता आमची गँग कशी एका लाईनीत बकऱ्या कशा चालते आणि तसे चालते. कारण रस्ता आपला असा आहे. JW कंपनी आणि आपला जयगड किल्ला. आणि तिकडं काय आहे वड्या आहे का काय कळलं नाही. सेमसेम ठेवलं काही ऐकलंच असेल. आणि इकडं भरावा टाकायला घातला आहे. म्हणजे समुद्राचा भाग अजून कमी वाटोला भागात चालला आहे. कारण माणूस हा सगळा स्वतःलाच बघत आहे. गव्हर्नमेंट पण तर काय करू शकत नाही. पैसों से सब कुछ होता है नाही गो. एवढी लोक फिरायला जाईल पण गव्हर्नमेंट काय लक्ष दे नाही. हे बघू शकता पुरातन खात्याने लक्ष द्यावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक याच्यावरती झाडं झालेली आहेत. तिकडे पण मेन पॉईंटला पण. आणि हे बघू शकता एवढे टुरिस्ट येतात तिकडे पण काय गव्हर्नमेंट लक्ष नाही देत. काय बोलणार आता. हा बेटा काय इथे मंदिर आहे बघूयात आपण. पाण्याचं टाक आहे पण पाणी नाही आहे त्याच्यात. हे बघा मॅप किल्ल्याचा. स्थापना आहे 31 जुलै 2014 मंदिराची. चल बेटा
थंड कसं आहे तिथे बसे वरती तिथे या वरती हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपतीपुळेला येणारी सर्वच लोक इथे येत नाही, पण ज्यांना इतिहासाची आवड आहे असे लोक किल्ल्यावर येतात. आणि मी म्हणतोय की सर्वांनीच यायला पाहिजे, कारण किल्ल्यांचा इतिहास आपण टिकवून ठेवला तरच राहणार आहे पुढे, आणि पुढच्या भविष्यात त्याची गरज आहे. इकडे पण पॉईंट आहे मला असं वाटतं. कराटेश्वर देवस्थान नांदिवडे, इथून आपल्याला चालत जायचं आहे खाली, जवळ आहे. आणि इथे चप्पल ठेवायचे आहेत, चप्पल असं बाजूला काढायचे, मध्ये तास नाही काढायचं. वा, आणि साईडला समुद्र. मी बघू कसे दिसते तू, मस्त ना ते, तू बघू इकडं. चला गंगेवर हातपाय धुवून मगच देवळात प्रवेश. गंगेवर हातपाय धुवून मगच देवळात जावं असं तिथं सूचित केलंय. मग आपण आता खाली जातोय गंगेवर, म्हणजे समुद्राच्या पाण्यात असं मला वाटतं. नंतर बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि खूप भारी आहे इथं, तुम्ही नक्की या, कारण मला तर आवडलेलं आहे. गार वारा, नारळाची झारा बघू शकता तुम्ही, मस्त सावली आहे, मला म्हणतात दगर. आणि इथं काहीतरी मला असं वाटतं काय तटबंदी केलेली आहे छोटी पारी, बघा इथे पण आहे, इथे पण आहे. आणि हे बघा, हे नारळाची झाडाला आहे भारी वाटतं, म्हणजे अक्षरशः मी चष्मा काढला कारण सावली आहे ना, मस्त वाटतं एकदम. या उन्हात पण गारवारा आहे, कारण समुद्र किनारे ना. वाव, व्हॉट अ सीन बाबा. नारळाची झाड बघा, गोवा पण पिका आहे इथं असं मला वाटतं. इथे गंगाचं काय आहे, भारी स्पॉट एकदम. मटेरियल असेल मध्ये शकता असलं तर. साप चोरून गेला कोस्तीचा, आणि नुसता निला पाणी दिसतंय. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि दीपस्तंभ दम लागला आता चरून. आणि आपला नंदी इथूनच, तुमचा राहू दे. हा बेटा, मस्त पताका लावल्यात, आणि एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे, एकदम पुरातन, छान आहे. तर गाईज
इथून जायचं काय नाव होत नाही. पण आता काय पुढचं पॉईंट कवर करायचे म्हणून आम्हाला जायला लागतंय. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही एकदा या कराटेश्वर मंदिरात. तुम्हाला नाही आवडलं तर मला बोला, लय भारी. सावली असते लय भारी वाटलं असता. हे लाईट हाऊस आहे. तर गाईज आम्ही आलोय विनायक मंदिरात, जे JSWचं आहे. आणि बघू शकता तुम्ही कसं पॉवरफुल आहे. एकदम स्वच्छता, हवा गार मस्त, झाडा बिडा एकदम मेंटेन ठेवलेलं आहे. हे बघू शकता गार्डन बिर्डन. आमची मंडळी आम्ही सुंदर अशा गारव्या वातावरणात आलेलो आहे. पाण्यावरती खेळायला लागलं बघा कसं गार्डन आहे. एक मंदिर आहे आपलं विनायक मंदिर, मस्त बांधलेलं आहे. आपल्या इथं बजरंगबली आहे. इथं स्वस्तिक बनवलेलं आहे मस्त. इथे ओम, इथे ओम आहे, इथे स्वस्तिक. कुठे मास दिसत नाही? अरे मास मास आहे. बजरंगबली. आणि आपलं डेलीचं आहे हॉटेल हा कृष्णकुंज. बघा कसं आंबा बिंबा आलेला आहे मस्त. आणि चव पण मस्त आहे असे जेवणाची. तर आम्ही इथं थांबलो जेवायला. काय सांभाळलं वरती आहे. इकडे या की या साईडला. बाप्पाला भूक लागली आता. भूक लागली बाप्पाला. जा तू जेवायला घेऊन ये जा बाप्पाला. जेवायला घेऊन ये जा बाप्पाला. जाते ना. ने बाप्पाला ने. हां तसा ठेव, बाप्पाला ऊन लागेल ना. पागे बाप्पाला. चाललो बाप्पाला म्हणून जेवायला चाललो आम्ही. टाटा. भाऊ दाखवते बघ. वाव चलो बाव. Oh my god.
इकडं बघ इकडं. तर गाईज आपण पोचलेलो बिर्याणीला. आणि जी इथे बोट होती स्क्रॅपमध्ये दिलेली आहे, म्हणजे ती काय आपल्याला बघायला भेटत नाही. आणि ते आपला ते मचाण्यावरती आणि इकडे आपली रूम आहे. अजून चावी काय आलेली नाही आहे. आणि इकडे वरती जाऊन बसले त्या आत्ताच मजा घालायला लागल्या. इकडे बसले दोघं जण. थांब बाय बाजूला. मग कसं वाटतंय तुम्हाला आता? हा भाऊजी कसा रूम बुक केला, आवडला तुम्हाला? हा खूप आवडला. ओ माय गॉड खूप आवडला परवलते. संध्याकाळचे लय पॉवरफुल माझे. जाऊ जाऊ. बाटल्या बिटल्या काय? बाटल्या बिटल्या काय? दिदू काय काय खरंच आहे? खरंच आहे? खरंच आहे? हा ती उंदीरच बोलते. उंदीर बोलते बाबू. उंदीर नाहीये ही खारुताई आहे. चावला बाबू. झोका भेटलाय ना आता. हे बघा यांची कशी घालून आहे. अरे तुटेल तो, एकेकाने बसा. हा एकानेच बसा. आणि पाटलाय तो माग काढाप्पा आहे का सांभाळून. बोलत तू बघू. दिशाचा आनंद काय मावत नाही गगनात. आता पोर माझी झोका घेते. वा दिदू कसं वाटतंय? दिदू मस्त का? दिदू अरे लाजते पोर लाजते. असते बघितली घालून. असते असते. खतरनाक व्ह्यू आहे. दुपारी किती वाजल्या ना आता बघू शकता तुम्ही. 3:20 आलं. आणि असल्या उन्हाचे इथं नुसतं गार वारा भाई. आणि लाटा पण बघा जोर धरून सुटल्या. तरी मिळेल आपल्याला. बघूयात. हां बाथरूम वगैरे क्लीन एकदम. काय तिथे समुद्र आहे. थोडा म्हणून झाकण टाकलं. मग अशी आलो तेव्हा समजलं ना आम्हाला. पण आता आम्ही विचारल्यानंतर आम्हाला समजलं. ठीक आहे चलो. बाजूला हो का. सगळं ओके झालेलं आहे. आता रिलॅक्स करतो आम्ही सगळं. इकडे बसले बाकीचे बाकी आतमध्ये. व्ह्यू खूप छान आहे इथे, त्यामुळे मी इथे बसलोय. इथे बोट होती ती, आता स्क्रॅपला दिले. त्यामुळे आपल्याला काय पाहायला नाही. बीच
बबू दे बबूला बबूला दे टाक बबूला अख्खा दे ना धर बबूला दे दे बेटा योग्य तुला बस ते बाद झाला गपला आता आता संपला चिंगूस दे बाबू दे अजून दे त्याला तुला दे अजून ये ये हो गं तो नाही काय हे दोघंच खातात बारीक मस्त वाटतं बघ. संपला आता बाबू दे जा त्याला चल खाली हो, खाली हो, खाली हो. हो तिकडे बघ पक्षी बघते मस्त वाटतं ना एकदम गप का आली बोल बाबू ते बघ काय तिकडे बाप्पा बघ बाप्पा ना बाप्पा जय जय कर हात जोड खातोय का खातोय बिस्किट खातोय हात नको लावू चावल तो तर आलाय तर सगळी बुक करून झाली. काय नाही दादा नाही हो शिरू आला का हो तुम्ही शिरू काय बुबू मी त्याला बघ खूप वस्तीला कशी हवंय बनवलेलं असेल काहीतरी
येतो का बसतो का नको तो बसला तर डायरेक्ट पाठल काहीच बाहेर देशातून जी बोट आलेली स्क्रॅपमध्ये दिलेली आहे आणि जे अटकलेलं आहे ते काढता येते आणि इथे पण आहे खूप खेळी असते म्हणजे निघत नाही आणि आता इथले निघाल्यानंतर आपल्याला बीच छोटासा मिळून जाईल काल खूप पाणी होतं आज बहुतेक कमी झालं तिथे काल पाणी होतं ना दिदू दिदू काय करते तू खेळते तर गाईज आता आम्ही निघत आहोत घरी तर नाश्ता वगैरे करू आणि निघू टाईम तर संपलेला आहे आमचा मी बघा माझी कशी असते बोलतं खेळते अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर धन्यवाद दिदू ये 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 गाईस तर तुम्ही बघू शकता आपल्या इकडे तर घावणे खाता पण हे इकडे खायची मजाच वेगळी आहे बीच वरती बसून बोला बोलले ना नाही बाबा आहे तिबा पॅलेस दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे काय आपल्याला आतमध्ये जाता नाही येणार